कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यामध्ये सावित्री नदीपात्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आलेले आहे। जेसीबी आणि चाळण्यांच्या सहाय्याने राजरोसपणे वाळू उत्खनन सुरू असताना प्रशासन मात्र कोमात असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे। तालुक्यातील चरई गावच्या हद्दीत काही वाळू माफियांनी तब्बल 35 आणि 40 ब्रास वाळूचा साठा केल्याची माहिती समोर आलेली आहे। आपली माती आपली माणसं संघटनेचे संस्थापक राज पार्टे, निलेश कोळसकर तसेच ग्रामीण कमिटीचे अध्यक्ष हरिभाऊ पवार आणि पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत हा प्रकार उघडकीस आणलाय। विशेष म्हणजे ही कारवाई महसूल विभागाने करणे अपेक्षित असताना प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आलेला आहे। नदीपात्रात सुरू असलेल्या या उत्खननामुळे पर्यावरणाचा आणि नदीच्या अस्तित्वाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे। दरम्यान प्रकरण उघडकीस आल्यानंतर महसूल विभागाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत संबंधितांवरती दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। मात्र भविष्यात सर्व वाळू माफियांवरती कठोर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे।